काय नेमकं तुमचं आंदोलन आहे? केडेमसेने स्पार्क संस्थेला बाथरूम बांधायला दिली होती आणि बाथरूम बांधून 22 ते 23 वर्ष झालेले आहेत। त्या बाथरूममध्ये 15 सीट आहेत। 15 सीटमधनं फक्त एक सीट चालू आहे। त्याच्यात बी पावसाचं पाणी आहे, लाईट पाणी नाही, बोरचं पाणी नाही, अक्षरशः घरनं पाणी घेऊन जावं लागतं। मी 11/9/2025ला पत्र दिलेलं आहे सहाय्यक आयुक्ताला। कुठल्याही प्रकारचे ESI फेरीवाल्यांच्या ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या मोठ्या ह्याच्यामध्ये गुंतलेले, नागरिकांना नागरिकांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही। त्यांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ चालू आहे। त्याच्यामुळे मी आयुक्त कार्यालयात आज इथे शौचालयास आज मी डायरेक्ट इथं संडासचा डब्बा घेऊन मी शौचालयास आयुक्त कार्यालयाच्या इथं ते आंदोलन करण्यासाठी आलो होतो। काय मागणी? माझी मागणी ही आहे की 15 सीटमधनं एक सीट चालू आहे। संपूर्ण ते बाथरूम स्वच्छ करून द्यावं, दुरुस्तीचं काम त्यांनी जेव्हा करायचं तेव्हा करावं। आणि आत्ता जी बाथरूमची अवस्था आहे, एक बाथरूम चालू आहे, सकाळी अक्षरशः 15-15, 20-20 लोक बाथरूमला असतात। त्याच्यामुळे सर्वांच्या दिवसाचा कामाचा खोळंबा होऊन जातो। त्याच्यामुळे हे साफसफाई न करून दिल्यामुळे मी 24 तासाचं त्यांना दिलं होतं अल्टिमेट। त्यांनी 24 तासाचं वर म्हणजे 48 तास न म्हणता 100 तास उलटून गेले। कुठल्याही प्रकारची कारवाई नाही, शून्य कारवाई। त्याच्यामुळे हे माझं संडास आयुक्त कार्यालयामध्ये मी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्याच्यासाठी मी आंदोलनाला आयुक्त कार्यालयात आलो होतो।